सांगली जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश. मिरज दिल्ली किसान रेल्वेला हिरवा कंदील, शेतकरी वर्गात आनंदाची लाट. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून मिरज दिल्ली किसान रेल्वेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सांगलीचे माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याची भावना शेतकरी आणि विविध स्तरातून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, हळद आणि इतर कृषी उत्पादनांना थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी किसान रेल्वेची संकल्पना मांडण्यात आली होती. या उपक्रमामुळे शेतमाल कमी वेळेत आणि कमी खर्चात दिल्लीसह उत्तर भारतातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत पोहोचणार आहे. माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून किसान रेल्वेसाठी विविध मंत्रालये, रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रशासनातील समन्वयामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होणार असून वाहतूक खर्चात मोठी बचत होईल. यामुळे सांगली जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान किसान रेल्वेला हिरवा कंदील मिळाल्याची बातमी समोर येताच शेतकरी, व्यापारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले आहे. कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट.